रोहित पवारांवर निवडणूक आयोगाने लक्ष ठेवावं असं वक्तव्य रुपाली चाकणकरांनी केलंय। तर गेल्या 1 ते 1.5 महिन्यांपासून रोहित पवार ज्या प्रकारे ट्विट करतायत, ज्या प्रकारे विधानं करतायत, त्यावरून जनतेत संभ्रम निर्माण होत असल्याचा आरोप चाकणकरांनी केलाय। उद्धव ठाकरे हे मराठी माणसाचे ठेकेदार नाहीत, ते म्हणजे मराठी नाहीत, ते म्हणजे महाराष्ट्र नाहीत। मराठी माणसाला मुंबईतून निर्वासित करण्याचं काम ठाकरेंनीच केलंय, त्यामुळे त्याबाबत ठाकरेंनी बोलू नये असं प्रत्युत्तर फडणवीसांनी आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला दिलंय। की मराठी माणसाचे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जालन्यात होणाऱ्या सभेत मवियाच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करावं। उद्धव ठाकरेंनी नाव जाहीर केलं तर मी राजकारण सोडेन असं चॅलेंज दानवेंनी ठाकरेंना दिलंय। जालन्यामध्ये रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्या हस्ते उपस्थित शिवसैनिकांचा निर्धार मेळावा पार पडलाय। त्यावेळी दानवेंनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं। उत्तर मुंबईचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी करकरे गोळीबार प्रकरणी काँग्रेसवर जोरदार अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। टीका केली आहे। काँग्रेसने जनतेची माफी मागावी अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। सुप्रीम कोर्टातही करकरे, कामटे आणि साळसकर यांना कसाबनेच मारलं आहे, तरीही संभ्रम निर्माण करता न्यायव्यवस्थेवर शंका घेता याची काँग्रेसला लाज वाटली नाही का असा सवाल निकमांनी केला। आपण असं घाणेरडं राजकारण करतो। शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांनी उत्कर्ष रुपवते यांना पाठिंबा जाहीर केलाय। उत्कर्ष रुपवते या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत। कपिल पाटील यांनी संगमनेर इथल्या कार्यकर्ता बैठकीमध्ये पाठिंबा जाहीर केलाय। तर त्यांच्या या निर्णयामुळे वंचितला मोठं बळ मिळालंय, तर महाविकास आघाडीचं टेन्शन मात्र वाढलंय। शिर्डी लोकसभेत महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित अशी तिरंगी लढत होते। प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा काढून घेतल्यानं मतांमध्ये वाढ झाली आहे असा दावा प्रकाश शेंडगे यांनी केलाय। प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा काढला असता तरी आनंदराज आंबेडकरांनी पाठिंबा दिलाय आणि त्यामुळेच आपण 4 जूनला सांगितलं सांगलीमध्ये भंडारा आणि गुलाल उधळणार असल्याचा विश्वास शेंडगे यांनी व्यक्त केला।